आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आपल्याला वाटतं बुवा आपण मोठे मोठे सप्ताह करतो, ही तरुण पोरं येत नाहीत, पण आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा राहतो महाराज। आता आला 8 दिवसावर 7 तारखेला यांचं पहिलं राहतं, 7 तारीख ते 14 तारीख, 14ला त्यांचा काला राहतो व्हॅलेंटाईन डे। आता तुमच्या थोडे डोक्यावरून जाईल हे तुमच्यासाठी नाहीच, मुळात ते त्यांच्यासाठी आहे, कारण ते कीर्तनाला आली पाहिजे, नाही तर परमार्थ राहणार कसा, पुढे टिकणार कसा महाराज मला सांगा। कारण सध्या तरुणाईला 4 रोगाने घासले। पहिलं व्यसन प्रेमाचं व्यसन, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही महाराज। प्रेम करू नये अशा वाईट विचाराचा माणूस मी नाहीच हो, पण त्याला काहीतरी स्वाभिमान पाहिजे, त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे। नाही तर बापाच्याच पैशावर 5 रुपयाची बेंटॅकची अंगठी घेऊन मिनीला द्यायची आणि 3 दिवसांनी कलर गेल्यावर फुकटची चव घालून घ्यायची। हे धंदे बंद करा महाराज। खरंच जर मर्दानगी गाजवायचीच असेल ना, पहिली 5-50 हजाराची एक चांगली नोकरी पहा आणि मग मिनीला 1 तोळा करा। ही खरी मर्दानगी आहे महाराज, ही खरी मर्दानगी आहे। अहो काय प्रेम करताय मला सांगा। आता हे व्हॅलेंटाईन 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 महाराज, हा महिना प्रेमाचा महिना नक्कीच आहे, पण ते प्रेम आयऱ्या घेऱ्याचं प्रेम नाही हो राज। कोंढाणा म्हणजे तुमचा हळवा काळी जाय राज, आणि तुमचं काळवं हळवं काळी त्या उदयभानच्या कव्यात नाही राज, नाही राज। स्वराज्य जगलं पाहिजे, वाटलं पाहिजे राज। हे तान्हाजीचं प्रेम होतं खऱ्या अर्थानं तो व्हॅलेंटाईन। अरे शिवा, शिवा जसा राजांच्या जवळ आला आणि राजे उतरले, शिवा उभे उभा आमच्यासारखा दिसतो रे, आमच्यासारखा दिसतो रे। आणि तसा शिवा उतरला म्हणजे राज तुम्ही ओळखत नाही म्हणजे सिद्धी बी ओळखायचा नाही ना राज, असा जातो आणि कळता पाता सिद्धीला मगर मिठीत घेतो। पण राजे उतरले, शिवा या उपर भेट नाही झाली तर राज, राज अहो जगणं स्वराज्यासाठी आणि मरणं सुद्धा स्वराज्यासाठी। या प्रेमाला कसली उपमा द्याल महाराज, या प्रेमाला कसली उपमा? खऱ्या अर्थानं हा प्रेमाचा महिना आहे, पण ते प्रेम 14 तारखेला उधळू देऊ नका, ते 19 तारखेला उधळू द्या। आयुष्याचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं महाराज। अहो विचार करा, या व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन काय व्हॅलेंटाईन आहे महाराज, त्याचा इतिहास तुम्हाला सांगतो। इथून पुढं कार्ट म्हणलं 14ला 1 दिवस त्याला कॉलेजला जाऊ देऊ, घरी पाणी भर, पण कॉलेज का जाऊ, कॉलेज का जाऊ? आपल्याला वाटतं आपलं करेक्ट कॉलेजला आहे, लय अवघड आहे महाराज। सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून एक विनंती करतो, 14 तारीख आणि 19 तारखेतला फरक लक्षात घ्या। ही 14 तारीख म्हणजे काय, त्या दुनियादारीमध्ये एक शब्द आहे महाराज, मरणडे, मरणडे। हा मरणडेचा इतिहास म्हणजे 14 तारीख आहे, कारण रोम राज्यामध्ये 3ऱ्या पिढीमध्ये कॅरिडोर नावाचा एक राजा होऊन गेला। या राजानं बहुत निष्कर्ष आणि त्याचे निष्कर्ष जगाच्या वेगळे होते। तो म्हणला लग्न केल्यानंतर माणसाची बुद्धी आणि शक्ती कमी होते, म्हणून त्यानं आपल्या संबंध राज्याला सांगितलं, माझ्या राज्यात माझ्या कोणत्याच सैनिकानं आजपासून लग्न करता कामा नये। आता प्रत्येक गावात एक कलाकार राहतो, तसा या कॅरिडोरकडे एक कलाकार होता, त्याचं नाव व्हॅलेंटाईन। आणि तो सेनापती, तो म्हणला हे पागल झालं, याच्या नादी लागलं तर आपला आयुष्य संन्यासी म्हणून, याच्या नादी लागण्याचा अर्थ नाही। तो सैन्याला हळूच जवळ बोलवायचा, म्हणजे येडेपणा करू नका, त्याचं ऐकू नका, असेच राहाल बाबांनो, मी लागलं तर खर्च करतो पण तुम्ही लग्न करा। आता तो यांना सांगत होता, पण हे म्हणायचे तुझं काय भाऊ, तो म्हणला पहिलं मी करतो मग तुम्ही तर विश्वास ठेवाल ना। आणि या व्हॅलेंटाईननी लग्न केलं, पण जसं त्यांनी लग्न केलं तो रोज 5 जणांना धरायचा। आता इलेक्शन तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही, इलेक्शनमध्ये बघा कसं राहते, इलेक्शन लागलं का वर्षभर आधी तयार राहते, आज हा वाढ उद्या तो वाढ मग तो वाढ, तर त्यांनी एकेकाला धरायला सुरुवात केली। आणि समजून सांगायचं येडेपणा करू नका, लग्न करा, सुखानं राहा, याचं कुठं ऐकता। आणि शेवटी सैन्यालाही ते पटलं, सैन्यानंही लग्न करायला सुरुवात केली। आणि जेव्हा या राजाला बातमी कळाली की आपल्या सैनिकांनी लग्न केली आणि त्यांना फितवणारा हा बाबा व्हॅलेंटाईन आहे, म्हणून त्यानं त्या व्हॅलेंटाईनला जेरबंद केलं। आणि ज्या दिवशी त्याला 16वं चढवलं महाराज, तो जो दिवस आहे तो दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी, दुनियादारीचा मरण डे। आणि आपण काय साजरा करतोय, काय साजरा करतोय, अशा माणसाचा मृत्यूचा सोहळा साजरा करतोय ज्याचा कसलाही संबंध नाही। अरे खऱ्या अर्थानं व्हॅलेंटाईन साजरा करायला आमची मुलं उत्सुक असतात, पण ज्यानं खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं त्या राजाच्या जयंतीला मात्र आम्ही वाद घालत बसतोय। किती मोठी शोकांतिका, किती मोठी
अरे विचार करा, खऱ्या अर्थानं एकीकडे तो व्हॅलेंटाईनचा इतिहास आणि दुसऱ्या बाजूला माझ्या राजाचा इतिहास. माझ्या राजाचा इतिहास जर खऱ्या अर्थानं जाणून घ्यायचा आहे महाराज, राजांचा जन्माच्या अगोदरचा काळ समजून घ्यावा लागेल. या महाराष्ट्राची अशी अवस्था होती, या हिंदुस्थानची माती अशी होती की खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानात उंजाळून गेली होती. काय होता तो इतिहास, काय ती शौर्यगाथा. पण इतिहासाची पानं मुळे शोधायची म्हटलं तर कधी वर्तमानात राहून चालत नाही. का तरी अंधाऱ्या रोहोल रात्री फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला या खऱ्या अर्थानं घोटांच्या मातीत भर अंधारामध्ये निघावं लागतं. इतिहासाची पानं चाळावी लागतात. मग दिसतो तो समोर अंधकार. त्या अंधकारामध्ये इतिहासाची पानं पाहण्यासाठी पाहता पाहता नजर गेली. समोर दिसला मिनमिनणारा दिवा. त्या दिव्याच्या पलीकडे पाहिलं, चिरंतन उघडणारा एक मिनमिनणारा दिवा. त्या दिव्याच्या पुढे जाऊन पाहिलं, इतिहासाची पानं दिसू लागली, पानं फडकू लागली. 1200चा कालखंड समोर आला. ज्ञानोबांचं जीवनचरित्र उघडून पुढे आलं. संत चरित्रातून पाहता पाहता आम्ही पुढे सरकलो. कालखंड 1600, पाहता पाहता पान उघडलं 1923 आणि पाहता पाहता इतिहासाचा काल पुढे येऊ लागला. इसवी सन 1600 आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं. निजामानं डोकावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलाउद्दीन खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. 4 यमने सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर ताई थया नाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाकार. सजवत नाही तर निर्जू दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्याचं तेज शोधत होता. आणि पाहता पाहता तो तेजपुंज सूर्य रूपाला आला. म्हणजे मालोजीराजे भोसले त्यांच्याच पोटी जन्माला आलेला स्वराज्याची भव्य अस्मिता अंतकरणात रोवणारा तो म्हणजे शहाजीराजे भोसले. आणि शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली आणि दिवस गेलेल्या माँसाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून शहाजीराजे पुन्हा एकदा आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र दुःखाच्या यातनांमध्ये कवटाळून गेला. माँसाहेब रयतेचे डोळे खऱ्या अर्थानं जुन्नरच्या मातीच्या शिवनेरीच्या कुशीतून पाहू लागले. अरे रयतेचा हाताशी आलेलं पीक यवनांची तोळधाड यायची. पाहता पाहता शेतात घुसायची. अरे जे शेत सकाळी सोन्यासारखं चमकायचं, दुपारी हिऱ्यासारखं लखलखायचं, त्या शेतामध्ये यवनांची टोळधाड आली की ते शेत मात्र स्मशान होऊन जायचं. अरे कस्तरी पाहता पाहता वर्षातून 2 येणारी पीक. पण याच पिकांमध्ये पाहता पाहता जर यवन आले, यवनांची खऱ्या अर्थानं टोळधाड आली की उभ्या पिकात नंगा नाच व्हायचा. आणि एकदा का पिकं नसली, अरे घरात असलेल्या लेकरांना खायला काय घालावं. शेतकरी धावत धावत घराच्या जवळ जायचा. बायको दरवाजात बसलेली आणि पोरं लहानची लेकरं टाहो फोडायची. बाबा बाबा भूक लागली हो, मला भूक लागली हो बाबा. आणि त्यावेळेस त्या लेकरांच्या डोळ्यात ते अश्रू पाहिले की ते शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर जायचा आणि खऱ्या अर्थानं आपल्या पायांमध्ये डोकं धरायचा आणि हमसून हमसून रडायचा. अरे याच काळामध्ये पाहिलं तर यवनांची टोळधाड फक्त शेतापर्यंत नाही तर खऱ्या अर्थानं आमच्या देवारातल्या देवीपर्यंत म्हणजे आमच्या घरापर्यंत आली. आणि यवनांची टोळधाड घरात घुसून आमच्या आया बहिणींच्या आबरूच्या दत्तर वेशीला टांगू लागली. हे चित्र पाहिलं आणि माँसाहेब विचार करू लागल्या, अरे या रयतेला वाली कोणीच नाही का, या रयतेला घडवणारं कोणीच नाही का. आणि माँसाहेब विचार करता करता हातामध्ये खऱ्या अर्थानं पाहता पाहता अध्यात्मशास्त्र होतं, अध्यात्म पुस्तकं होती. माँसाहेब विचार करू लागले, अरे ज्यावेळी या सृष्टीच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं असुरांचा जन्म झाला, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या सृष्टीवर भगवंताचा जन्म झाला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. पाखंडांचा जन्म झाला तेव्हा संतांचा जन्म झाला. आणि आज या यवनांना नेस्तनाभूत करण्यासाठी माझ्याही पोटी उद्याचा महापुरुष जन्माला येईल. आणि माँसाहेब शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि माँसाहेबांच्या मुखातून बोल उमटले, हे अंबिकरण चंडिकाय वरदाने वरदान दे, उन्मत्तै सिंहासने चिरफाड न्यामचा पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8 ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळराजे जन्माला आले. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, तर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामते, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामते, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामते, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामते, दैवत छत्रपती. शिवबाचे
लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं या सृष्टीच्या पाठीवरती माझा राजा जन्माला आला, ज्यानं भगव्याचं तेज आसमंती फडकवलं. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. आणि खऱ्या अर्थानं माझ्या राजाची जयंती अरे 14 फेब्रुवारी साजरी करण्याच्या ऐवजी 19 फेब्रुवारी घराघरात साजरी झाली ना, त्या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा स्वराज्य उतरल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण सध्या आमच्या तरुणाईला मोठा रोग लागलाय, तो म्हणजे लव. महाराज बरं, आपल्याला वाटतं बा आपण मोठमोठे सप्ते करतो आणि ही तरुण पोरं सप्त्याला येत नाहीत, ते लांब लांब राहतात. पण आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा राहतो. 14ला काल्याचं कीर्तन आहे आपल्याकडं. पहिला दिवस नामपर यांचा पहिला दिवस येतो प्रॉमिस डे. नाही आपलं आता आम्ही नाही चुकलो ना, तुम्ही म्हणाल महाराजाला बरंच माहीत होतं बरं का, तुम्ही आमच्यावर घासरायला आहे महाराज. मला सांगा, आता जर कीर्तनकारांना फक्त 2 रुपये मागितले ना, दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, कीर्तनकारांनी मांडला धंदा, तमाशा 1.5 लाख. ओके, आता महाराज तुम्ही मला उत्तर द्या. आता कीर्तन झालं, तुम्ही घरी गेले, काय करणार? सत्यनारायण महापूजा करायची का? गोदडी घेतली आणि झोपले. आता आम्ही आलो 8 तास आणि जायला 8 तास, काही कुणाला. आणि मध्ये जर काही झालं, उद्या एकच कालचे महाराज चांगले होते, भावपूर्ण श्रद्धांजली. ओके, लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. मला सांगा, मूळ मुद्द्यावर येतो. पहिला दिवस रोज डे, मग प्रॉमिस डे, मग प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, हग डे, किस डे, शेवटी काला व्हॅलेंटाईन डे. पहिला दिवस. बरं, हे सगळ्या तरुण पोरांना सांगतो, जरा यांचा अनुभव घ्या. हे फक्त लग्नाआधीची चोचले, हे रोज डे, प्रॉमिस डे, प्रपोज डे. लग्नानंतर सुद्धा 8 डे. जेवायला दे, आंघोळीला पाणी दे, अंथरूण टाकून दे, बाई मला झोपू दे, अगं माझ्या आई सुखानं जगू दे. हे लग्नानंतरचे डे आहेत महाराज, लय अवघड आहे. आता यांचा पहिला डे कोणता? रोज डे. रोज तू दे रे, मी नाही म्हणत नाही. फूल देण्याबाबत माझं काही म्हणणं नाही, तू रोज दे, पण तो स्वतःच्या पैशानं तरी दे. अंगातली बनियान बापाच्या पैसे वय, खिशातला मोबाईल बजाज फायनान्स वय, आणि तू तिला फूल देतोय रोज डे. महाराज मला सांगा, दुसरा डे. तुम्ही तर गप्पच झाले भाऊ महाराज, लय अवघड आहे. दुसरा डे यांचा प्रपोज डे. आता हे प्रपोज असे करतात महाराज, या पोरांना मराठी व्याकरणाचा शोध लावला कुठे हेच कळत नाही. एवढं भयान आहे, मराठी व्याकरण मान टाकील महाराज. आता एक कार्ट तर मी असं पाहिलं महाराज, आपल्याला वाटतं बा आपली कार्टी रोज कॉलेजला आहे. सगळ्या तरुण पोरांना सांगतो, बाळांनो शिकाल तर टिकाल, नाही तर शेवटी नगरच्या बाजारात बरमुडे चिकाल. लय अवघड आहे. आता 2 वर्षापूर्वी कोरोना आला, त्याच्या अगोदर हिच्याकडे मोबाईल आणि त्याच्याकडे मोबाईल. हा दिवस उठल्यापासून याचं काय करतेस पिलू, बरेस ना पिलू, जेवलीस पिलू. पिलूच्या नादात हा पागल झाला. आणि जसा कोरोना आला, तूही घरी तोही घरी. 1.5 वर्ष काय कॉन्टॅक्ट नाही. आणि जसं ऑक्टोबरला कॉलेज सुरू झालं, हा पहिल्याच दिवशी जाऊन तिला म्हणला, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा, क्या हुआ तेरा वादा. ती म्हणली, कालच माझा साखरपुडा झाला, हा घे प्याडा, तवा तू जाग्यावर आला. लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. बरं, हे काय बोलतील सांगू शकत नाही. असं एक काळं पोरग, आता व्हॅलेंटाईनला महाराज असं एक काळं पोरग ढेकलं टाकलं तर दिसणार नाही. ते त्या पुरीकडे गेलं फुल घेऊन, तिला म्हणतंय, तू मला ओळखलं? ती म्हणली, नाही ओळखलं. मला नाही ओळखलं? म्हणली, नाही ओळखलं, मी टायटॅनिकचा हिरो आहे. ती म्हणली, मुर्द्यात टायटॅनिक बुडालं होतं, जळालं नव्हतं, तेव्हा तो भानावा आला. लय अवघड आहे, लय अवघड आहे महाराज. आता मला सांगा, तुम्हाला वाटतं बा आपली कार्टी रोज कॉलेजला आहे, तरी ते यंदा तो ट्रेंड बंद आहे. आला वारा गेला वारा. कोरोना आल्यामुळं वारा तरी शांत. आपल्याकडे आलता 3 दिवसापूर्वी पाकिस्तानकडून वारा. आता यांचं बरं, यांनी वाऱ्यावर लगेच दुसऱ्या दिवशीच इंस्टाग्राम सुरू झालं यांचं. आला गेला, आला वारा गेला वारा, उडून गेला धुराळा, तू हा म्हण वर्षा, नाही तर मरून जाईल परशा. वर्षा हुशार होती, ती म्हणली, करशील का माया खर्चा, तर हा म्हणेल वर्षा. लय अवघड आहे महाराज. आपल्याला वाटतं आपली कार्तिक कॉलेजला आहे. एक दिवस तुम्ही फक्त त्याच्या मागं जा, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणताय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच याच्या का पाहिलं, चारा तो खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. तरी आपलं कमी नाही. ते म्हणतो, नाही
मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही. हा म्हणतो कोई बात नाही, इस जन्म में ना सही अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. कॉफी शॉपला 150ची एक कोल्ड कॉफी आणि एक कॅडबरी भुल्लीपूर. पावभाजीत पुरगी बोलती, बरं पाहता काय खड्डा तुम्हाला आहे 15,000चा. ते जनावर काय स्वप्न राहतं का? ती त्याला कुठं वस्तू संगलात मिळणार नाही. असा जुन्या काळातला नोकिया 1100 आणती. मी तुम्हाला व्हॉट्सअपला SMS करू शकत नाही, माझ्या व्हॉट्सअपचा मोबाईल नाही. आपलं कमी नाही आलं घरी, ते जुना मोबाईल सॅगमध्ये लपून ठेवतं. वडिलांना म्हणतं पप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार नाही. आता आपल्याकडे स्कीम चालली हम दो हमारा एक. बाप म्हणला, तो म्हणला मी उद्यापासून कॉलेजला जाणार नाही. बाप म्हणला हा शाळेत गेला नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही. त्यानं दुसऱ्या दिवशी बजाज फायनान्सचा फॉर्म भरला, पण दुसऱ्या दिवशी पप्प्याला नवीन मोबाईल आणला. आता नवीन मोबाईल आणल्यावर आपलं कार्ट एवढं हुशार आहे, ते जुना मोबाईल तिला देतं आणि नवीन स्वतःकडे होतं. पण देण्या अगोदर यांची एक प्रोसेस आहे महाराज. हे पहिलं त्यातलं फेसबुक डिलीट करतं, मग त्यातलं मेसेंजर डिलीट होतं, मग त्यातले व्हॉट्सअप मेसेंजर, नंतर गुगल बाबा, तो लई डेंजर बाबा. तो गुगल आणि यूट्यूबची हिस्ट्री डिलीट होते. मग तो सज्जन मोबाईल तिच्याकडे जातो. काही काही ते एवढे हुशार रिंगर काढून देतात तिला. आणि एकदा मोबाईल तिच्याकडे गेला, संध्याकाळी 9 वाजले, झालं सुरू. काय करतेस पिलू? बरं येस ना पिलू? जेवलीस पिलू? आपल्याला वाटतं बा आपलं कार्ट झोपलंय. रातच्या 1:30 वाजताची गोदडी बाजूला घ्या, त्या आतून SMS करताय मी शिव पिलू. पिलूच्या नादात झालं इड. लय अवघड आहे महाराज. महाराज खऱ्या अर्थानं तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करा करू नका, तो मुळात करण्याचा विषयच नाही. पण ज्यांना वाटतं ना करायचं, ठीक आहे करा. पण महाराज फक्त हात जोडून विनंती आहे, मी सांगतो असा साजरा करा, एवढीच माझी खऱ्या अर्थानं आजची तुम्हाला तुमच्याकडे मागणी असेल. तो रोज डे तुम्ही नक्की साजरा करा महाराज. तो रोज डे तुम्ही नक्की साजरा करा, पण ते रोज एखाद्या मुलीला देऊन खऱ्या अर्थानं रोज डे साजरा करू नका रे. ते रोज धावत धावत जा, तुमच्या आईच्या हातात द्या आणि आईला सांगा, आई तुझ्यासारखी सुंदर स्त्री या जगात मी आजपर्यंत पाहिली नाही. आई पहिल्यांदा तुझ्या गालाचा मुका घेईल, तो तुझा रोज डे असेल रे, तुझा रोज डे असेल. महाराज तो प्रपोज डे तुम्ही नक्की साजरा करा, पण एखाद्या मुलीला प्रपोज करण्यासाठी तो साजरा करू नका. ते प्रपोज त्या देवाला करा आणि देवाला सांगा, देवा अनन्य भावानं मी तुला शरण आलोय, आता तू माझा हो. हा तुमच्या आयुष्यातला खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा प्रपोज डे असेल रे. खऱ्या अर्थानं तो प्रॉमिस डे नक्की साजरा करा, पण एखाद्या मुलीला प्रॉमिस देऊन तोडण्यासाठी ते प्रॉमिस देऊ नका. ते प्रॉमिस जर द्यायचंय तर शेतामध्ये फाटक्या बनियांमध्ये राबणाऱ्या त्या बापाकडे धावत जा, शेतात त्याला घट्ट मिठी मारा आणि आपल्या वडिलांना प्रॉमिस करा, बाबा खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र तुम्ही माझ्यासाठी केलीत, एक दिवस मी तुमचं नाव गावातल्या चौकात उंचावेल. हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉमिस डे असेल. खऱ्या अर्थानं तो टेडी डे तुम्ही नक्की साजरा करा, तो टेडी डे नक्की साजरा करा, पण ते टेडी एखाद्या मुलीला देऊ नका रे. भारीतला भारी 1000 काय, खऱ्या अर्थानं 10,000चा टेडी आणा, पण तो एखाद्या मुलीसाठी नाही, तो आपल्या बहिणीच्या हातात द्या आणि आपल्या बहिणीला सांगा, ताई खऱ्या अर्थानं लग्नाआधीही आणि लग्नानंतर सुद्धा या टेडी सारखी मी तुझ्या हयातभर काळजी घेईल. तो तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा टेडी डे असेल रे. महाराज तो चॉकलेट डे नक्की साजरा करा, भारीतलं भारी चॉकलेट आणा, पण एखाद्या मुलीसाठी नाही, भारीतलं भारी चॉकलेट आणून स्वतःच्या जिभेवर ठेवा आणि स्वतःला प्रॉमिस खऱ्या अर्थानं चॉकलेट देऊन स्वतःला सांगा, सच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अशी यापुढे माझी वाणी असेल. ज्या आईनं मला जन्म दिलाय, 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलंय, त्या आईवरून आजपासून मी कधीच कुणाला शिवी देणार नाही, हे स्वतःच्या जिभेवर चॉकलेट ठेवून प्रॉमिस करा. तो तुमच्या जीवनातला चॉकलेट डे असेल रे. महाराज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तो हग डे नक्की साजरा करा, पण तो कोण्या मुलीसोबत नाही. खऱ्या अर्थानं धावत धावत जा, एखाद्या निरात अनाधार वृद्धांच्या जवळ जा, त्यांना घट्ट मिठी मारा आणि त्यांना सांगा, बाबा तुम्ही निराधार असाल, पण आजपासून तुम्ही निराधार नाही, हा तुमचा नातू आहे, हा मागे फक्त पाठीवर हात ठेवून आधार द्या. खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातला तो हग डे असेल रे. महाराज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तो व्हॅलेंटाईन डे नक्की साजरा करा, पण तो व्हॅलेंटाईन डे कोण्या मुलीसोबत नाही, आपल्या खऱ्या अर्थानं कुटुंबातील आई वडिलांना सोबत घेऊन एखाद्या अनाथ आश्रमात जा आणि त्या दिवशी अनाथ आश्रमात खऱ्या अर्थानं संत विचारांचा अध्यात्म अंतकरणामध्ये साठवून खऱ्या अर्थानं त्या अनाथ निराधार लेकरांना जेवणाची पंगत अन्नदान करा. खऱ्या अर्थानं त्या लेकरांना आपलंसं करा. महाराज फक्त मी सांगतोय असा व्हॅलेंटाईन जर तुम्ही साजरा केला ना, तर माझा एक शब्द आजच्या दिवशी लक्षात ठेवा, तुमच्या मनात जी
व्हॅलेंटाईन असेल, एक दिवस तिचाच पिता तुमच्या घरी येऊन तिच्या मुलीसाठी तुम्हाला जावई म्हणून पसंत करेल. खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला तो गोडवा येईल. पण त्यासाठी आम्हाला व्हॅलेंटाईन डे पहिल्यांदा असा साजरा करावा लागेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल.